नमस्कार विद्यार्थी व पालक मित्रांनो, करिअर मेकिंग गार्डन्स यूट्यूब चॅनलमध्ये संपूर्ण भारत देशामधील सध्या मेडिकल काउन्सिलिंग कमिटी, ज्याला आपण MCC म्हणतो, संदर्भात ऑल इंडिया कोटा 15% MBBS BDSच्या सर्व भारत देशातील गव्हर्नमेंट MBBS BDSचा 15% कोट्याबरोबरच एम्स, जिपमर, AMU, BHU, AFMC आणि डीम्ड युनिव्हर्सिटीमधील MBBS BDSच्या संपूर्ण 100% सीट्सच्या संदर्भामध्ये जो राऊंड सुरू आहे, रजिस्ट्रेशन आणि चॉईस फिलिंग सुरू आहे, या संदर्भात खूप सारे प्रश्न आपल्यासमोर आलेत. या संदर्भामधील सर्व प्रश्न आणि सर्व प्रश्नांची उत्तरे आज आपण या व्हिडिओमध्ये देण्याचा प्रयत्न करणार आहे. पहिला प्रश्न जो आहे तो म्हणजे पहिल्या राऊंडमध्ये मी एखादं कॉलेज चॉईस फिलिंग केली, रजिस्ट्रेशन केलं, कदाचित ते गव्हर्नमेंटमध्ये असेल किंबहुना डीममध्ये असेल, तर पहिला प्रश्न जो आहे तो मी रजिस्ट्रेशन केलं आणि कॉलेज मला मिळालं किंवा नाही मिळालं तर काय असू शकतंय. पहिला प्रश्न जो आहे तो त्यामध्ये एखादं कॉलेज मिळालं तर तुम्हाला काय करावं लागेल. एक तर रजिस्ट्रेशन करताना तुम्हाला ओपन आणि EWS साठी 11,000 रुपये भरावे लागतील आणि इतर सर्व कॅटेगरी म्हणजेच OBC आणि SC ST साठी 5,500 रुपये भरावे लागतात. डीम्ड कॉलेजमध्ये MBBS BDS साठी आपल्याला ट्राय करायचं असेल तर आपल्याला 2,05,000 भरावं लागते. पेमेंट झाल्यानंतर आपल्याला चॉईस फिलिंग सुद्धा करण्यास सुरुवात आहे. आता ह्या चॉईस फिलिंग केल्यानंतर एखाद्या कॉलेजमध्ये एखादं कॉलेज मिळालं तर आपल्याला पहिले 2 ऑप्शन्स असू शकतात की आपण चॉईस फिलिंग करताना रजिस्ट्रेशन करून ठेवलं आणि चॉईस फिलिंग नाही केली तर चालते का, तर चालते. तुम्ही रजिस्ट्रेशन नुसतं करून ठेवलं आणि दुसऱ्या राऊंडमध्ये चॉईस फिलिंग करणार असेल तरी सुद्धा करता येतं. चॉईस फिलिंग नाही केली तरी चालू शकते. तुमचे 2 लाख डिपॉझिट बुडत नाही आणि तुम्ही प्रोसेसमध्ये राहता. आता समजा दुसरा एक प्रश्न होतो की तुम्ही चॉईस फिलिंग केल्यानंतर आपल्याला एखादं कॉलेज मिळाल्यानंतर काय करायला पाहिजे. या ठिकाणी आपल्याला 3 ऑप्शन्स उपलब्ध होतात. पहिल्या राऊंडमध्ये एखादं कॉलेज आपल्याला मिळालेलं असेल तर ते जॉईन करणं आणि न करणं असे 2 पर्याय आहेत. जर न करण्याचा पर्याय असेल, उदाहरणार्थ पहिल्या राऊंडमध्ये एखादं कॉलेज आपल्याला चॉईस फिलिंग दिल्यानंतर एखादं कॉलेज मिळालेलं असेल, ते डीम्ड असेल किंवा ऑल इंडिया कोट्याचं असेल, तर तुम्ही ते ॲडमिशन नाही घेतलं तरी सुद्धा चालू शकतं. त्याला आपण काही करण्याची आवश्यकता नाही. म्हणजेच पहिल्या राऊंडचे त्याला आपण फ्री एक्झिट असं म्हणतो. जो दुसरा टॉपिक आहे त्याला मिळाल्यानंतर काय 2 पर्याय असू शकतात. एखादं कॉलेज ज्यावेळेस पहिल्या राऊंडमध्ये आपण रजिस्ट्रेशन करून चॉईस फिलिंग केली आणि अलॉटमेंटमधून आपल्याला एखादं कॉलेज मिळालं तर ते मिळाल्यानंतर त्याला 2 पर्याय आहेत. एक तर ते आपल्याला जे मिळालेलं कॉलेज मी समाधानकारक आहे, मी त्या ठिकाणी जाणार आहे, ॲडमिशन घेणार आहे, माझं फायनल करायचं आहे असं असेल तर फ्रीज हा ऑप्शन निवडायचा आहे आणि सर्व ओरिजिनल डॉक्युमेंट्स जे आहेत ते MCCला अपलोड करायचे. जी आता अपलोड केले नाही आहे, आपण रजिस्ट्रेशन फक्त करतोय. याच्यामध्ये सर्व MCCला ओरिजिनल डॉक्युमेंट अपलोड करायचे आणि ओरिजिनल डॉक्युमेंट आणि फीजचा डिमांड ड्राफ्ट घेऊन दिलेल्या वेळेमध्ये, रिपोर्टिंगच्या वेळेमध्ये जे काही दिलेलं वेळ आहे त्या वेळेमध्ये जाऊन आपल्याला कॉलेजवरती ॲडमिशन घ्यायचं आहे. या विद्यार्थ्यांची संपूर्ण प्रोसेस संपली. तुम्हाला ते ॲडमिशन फायनल झालं, तुमचं ते कॉलेज फ्रीज झालं आणि ते सीट तुम्हाला कुणालाही देणार नाही आणि तुम्ही प्रक्रियेच्या बाहेर पडला. जे 2 लाख रुपये तुमचे डीम्डमध्ये भरलेले आहे किंवा 5 किंवा 10,000 डिपॉझिट भरलेलं आहे ते तुम्हाला 2 महिन्यानंतर परत येऊ शकणार आहे. आता दुसरा जो पर्याय आहे तो म्हणजे आपल्याला ऑल इंडिया कोट्यामध्ये रजिस्ट्रेशन करून चॉईस फिलिंग केल्यानंतर एखादं कॉलेज मिळालेलं असेल आणि ते जर तुम्हाला घ्यायचं नसेल, म्हणजे ह्याच्यापेक्षा हे हातात ठेवून पुढे जायचं असेल तर त्याला फ्लोट ऑप्शन आहे. फ्लोट म्हणजे काय बघा, एखादं कॉलेज मिळाले आणि आपल्याला ते हातात ठेवायचे आणि पुढच्या राऊंडमध्ये आणखी ट्राय करायचंय असं असेल तर ओरिजिनल डॉक्युमेंट्स आपल्याला दिलेल्या वेळेमध्ये MCCकडे अपलोड करायचं आहे. कॉलेजला काही कळवण्याची गरज नाही. फ्लोटचा ऑप्शन निवडायचा आहे ऑनलाईनरित्या. प्रत्यक्षात कॉलेजवरती जाऊन ओरिजिनल डॉक्युमेंट आणि फीजचा डिमांड ड्राफ्ट घेऊन जाण्याची आवश्यकता नाही. आणि सेकंड राऊंड ज्यावेळेस वेळ येईल त्यावेळेस तुम्हाला चॉईस फिलिंग करायची आहे. आता चॉईस फिलिंग सेकंड राऊंडमध्ये जर केली तर तुम्हाला जर एखादं कॉलेज मिळालं किंवा हेच राहिलं तर ते मात्र फायनल राहू शकतं आणि सेकंड राऊंडचे नियम सगळे वेगळे आहेत. त्यामुळे फ्लोट हा ऑप्शन आता यामध्ये निवडू शकता. आता बऱ्याच वेळा या कॉलेजमध्ये जर समजा आता पहिल्या राऊंडमध्ये एखादं कॉलेज जर मिळालेलं असेल तर ते आपण घ्यायचं असेल तर चॉईस फिलिंग केल्याने ते कॉलेज मिळालं तर दुसऱ्या आणि तिसऱ्या राऊंडमध्ये आपण जावंच असं आहे का. पहिल्या राऊंडमध्ये आपण रजिस्ट्रेशन केलं आणि नुसतं रजिस्ट्रेशन करून ठेवलं, कसल्याही प्रकारचं तुम्हाला जर समजा दुसऱ्या आणि तिसऱ्या राऊंडमध्ये जायचं नसेल तरी सुद्धा नाही दिलं तरी चालू शकतं. तुम्हाला कंपल्सरी नाही आहे. दुसरी गोष्ट, ते तुम्ही भरलेलं डिपॉझिट तुम्हाला परत मिळत आहे. जर समजा पहिल्या राऊंडमध्ये एखादं कॉलेज मिळालं आणि जॉईन केलं नाही तर त्याला फ्री एक्झिट म्हणतो. तर तुला दुसऱ्या राऊंडमध्ये ते कॉलेज टाकता येतं का, तर टाकता येतं 100%. हाही प्रश्न आहे. MCC राऊंड 1 मध्ये प्रवेश प्रक्रियेमध्ये भाग घेतला, चॉईस फिलिंग केली आणि दुसऱ्या राऊंडमध्ये ऑप्शन फिलिंग आपल्याला करता येऊ शकतं का, तर हो हा असा ऑप्शन आहे. या राऊंड 1 मध्ये MCC ऑल इंडिया कोट्यामध्ये चॉईस फिलिंग केल्यानंतर एखादं कॉलेज मिळालं तर राऊंड 2 साठी
परत रजिस्ट्रेशन करावं लागतं का किंवा सिक्युरिटी डिपॉझिट भरावं लागत असतं का? तर नाही, एकदा रजिस्ट्रेशन केलं तरी चालू शकतं. आणि या राऊंडमध्ये आपण रजिस्ट्रेशन नाही केलं तरी सेकंड राऊंडमध्ये आपल्याला रजिस्ट्रेशन करता येऊ शकतं का? तर ऑल इंडिया कोट्यामध्ये प्रत्येक राऊंडमध्ये आपल्याला रजिस्ट्रेशन करता येऊ शकतं. परंतु सीईटी सेलच्या माध्यमातून जर समजा करायचं असेल तर मात्र फक्त पहिल्या आणि तिसऱ्या राऊंडलाच आपल्याला रजिस्ट्रेशन करता येऊ शकतं. ऑल इंडिया कोट्यामध्ये एखादी चॉईस फिलिंग भरल्यानंतर लॉक होत नाही तर लॉक करावं का? नाही. तर ऑटो लॉक असतं. ॲक्च्युअली तुम्ही लॉक करण्याची आवश्यकता नाही आणि लॉक होत पण नाही. आणि लॉक नाही केलं तरी चालतं. ऑटो लॉक ते शेवटच्या एक दिवसामध्ये होत असतं. आणि एकदा मी चॉईस फिलिंग आज केली आणि या 2 दिवसात मी जे दिलेल्या वेळामध्ये आपल्याला त्याच्यामध्ये चॉईसेसमध्ये बदल करता येऊ शकतो का? तर 100% बदल करता येतं. कितीही वेळा तुम्ही चॉईस करून बदल करता येऊ शकतो. परंतु शेवटच्या दिवसामध्ये जे लॉक झाल्यानंतर मात्र तुम्हाला ते बदल करता येत नाही. लॉक करण्याची सुविधा सुद्धा उपलब्ध आहे. आणि सुविधा जर आपण लॉक नाही केलं तरी सुद्धा ऑटो लॉकची सुविधा उपलब्ध असते. रजिस्ट्रेशन 2026 मध्ये MCC ऑल इंडिया कोट्याच्या राऊंड 1 मध्ये रजिस्ट्रेशनसाठी सिक्युरिटी डिपॉझिट भरायचे ते कोणत्या अकाउंटवरून भरायला पाहिजे? कोणत्याही अकाउंटवरून भरू शकता. तुमच्या स्वतःच्या अकाउंटवरून भरू शकता, किंबहुना इतरांच्या कोणाच्या एखाद्या काउन्सिलरच्या ज्याच्या अकाउंटमधून भरायचं त्याचबरोबर तुम्हाला कसल्याही प्रकारचं अडचण येत नाही. दुसऱ्या म्हणजे राऊंड 1 मध्ये भाग न घेता डायरेक्ट दुसऱ्या राऊंडमध्ये किंवा तिसऱ्या राऊंडमध्ये जाता येतं का? तर 100% जाता येतं. जर समजा एखादं कॉलेज मिळालं तर तुम्हाला 3 पर्याय आहेत. एक पर्याय म्हणजे ते सोडून दिले, त्याला फ्री एक्झिट म्हणतो. दुसरा पर्याय त्याला फ्रीज म्हणतो, जे ॲडमिशन घेऊन फायनल करता येतं. आणि तिसरा म्हणजे फ्लोट, म्हणजे ते ॲडमिशन हातात ठेवून तुम्हाला दुसऱ्या राऊंडमध्ये जाता येऊ शकतं. दुसऱ्या राऊंडमध्ये मात्र वेगळे सगळे नियम आपल्याकडे उपलब्ध आहेत. हे 3 पर्याय आपल्याकडे उपलब्ध आहेत. एखादं कॉलेज मिळाल्याने अशा विद्यार्थ्यांनी जर फ्रीज किंवा फ्लोट कुठलेच निर्णय निवडला नाही आणि कॉलेजला जर MCCला काही कळवलंच नाही तर तुम्हाला ती फ्री एक्झिट असं म्हटलं जातं. त्यामुळे पहिल्या राऊंडमध्ये रजिस्ट्रेशन नाही केलं तर दुसऱ्या राऊंडमध्ये सुद्धा रजिस्ट्रेशन करता येऊ शकतं. पहिल्या राऊंडमध्ये रजिस्ट्रेशन केले पण मी चॉईस फिलिंगच केली नाही तर चालतं का? तर चालतं. आपलं डिपॉझिट कुठं जात नाही. हे बघा, फक्त एकाच कंडिशनमध्ये आपलं डिपॉझिट जातं किंवा प्रोसेसचा बाहेर पडता, तो म्हणजे राऊंड 1 सोडून इतर सर्व म्हणजे राऊंड 1, 2, 3 स्टे वेकन्सी राऊंड, या राऊंडमध्ये जर समजा आपल्याला एखादं कॉलेज मिळालं आणि ते जॉईन नाही केलं तर तुमचं डिपॉझिट 2 लाख रुपये किंवा 11,000 किंवा 10,000 किंवा 5,000 जे भरलेलं आहे ते आपलं डिपॉझिट फोरफिट होताना ते प्रोसेसच्या बाहेर जाता. पहिल्या राऊंडला फ्री एक्झिट असते. एवढंच. ॲडमिशन मिळाल्यानंतर ॲडमिशन घेतलं तरी आपलं डिपॉझिट परत येणार आहे. ॲडमिशन मिळाल्यानंतर ते सोडलं तर डिपॉझिट आपलं परत मिळणार नाही. आणि आपल्याला ॲडमिशनच मिळालं नाही, आपण दिलेल्या चॉईसमध्ये आपल्याला एखादं कॉलेजच मिळालं नाही, म्हणजेच आपण कमी चॉईस दिलेला असेल किंवा मार्क कमी असतील तर आपल्याला कॉलेज जर मिळालेलं नसेल तर आपले डिपॉझिट फोरफिट होत नाही, ते आपल्याला आपल्या खात्यावरती परत मिळत असतं. एकंदरीत MCC ऑल इंडिया कोट्याच्या MBBS BDSच्या राऊंड 1च्या संदर्भामध्ये सर्व गोष्टीच्या सर्व इत्थंभूत प्रश्नांचे लेखाजोखा या एकाच व्हिडिओमध्ये मांडण्याचा तुम्ही प्रयत्न केलाय. हा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा, त्याचबरोबर चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन दाबा. त्याचबरोबर आपल्या पेड काउन्सिलिंग प्रोग्रामची सुद्धा सध्याच्या सुविधा उपलब्ध आहे. आपल्या असलेल्या टीमच्या माध्यमातून आपल्याला प्रत्येक प्रश्नाचं उत्तर तुमच्या डोर स्टेपपर्यंत आपल्या व्हॉट्सअपच्या माध्यमातून, मेसेजच्या माध्यमातून, PDF माध्यमातून किंबहुना पोस्टरच्या माध्यमातून आम्ही किंवा प्रत्यक्ष भेटीतून फोनवरून आम्ही सर्व गोष्टी देण्याचा प्रयत्न करतोय. हा सिलसिला जॉईन करण्यासाठी आपल्या ऑल इंडिया काउन्सिलिंग त्याचबरोबर स्टेट काउन्सिलिंगच्या प्रक्रियेमध्ये 5,000 रुपये फीस भरून आपल्या या नंबरवरती आपल्याला स्क्रीनशॉट पाठवला तर आम्ही तुम्हाला 100% त्या संदर्भातल्या डिटेल गोष्टी आम्ही बघण्याचा प्रयत्न करू. एवढंच या निमित्तानं सांगून आपल्या सर्व विद्यार्थी आणि पालकांना आपला करिअरचा मार्ग सुकर बनावा एवढीच ईश्वरचरणी प्रार्थना करून आजचा हा व्हिडिओ संपूया. जय हिंद, जय महाराष्ट्र.